नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचे रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। मी आज तुम्हाला धाबा स्टाईलमध्ये भेंडीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी बाजारातून कवळ्या भेंड्या आणलेले आहेत, 250 ग्राम स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत सुती कापडानं। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। मागचं पुढचं असं कट करून मधनं भाग करून घ्यायचा। या पद्धतीनं सर्व भेंड्या मी कट करून घेते। बघ, आता भेंड्या मी सगळ्या कट करून पुढचे स्टेप तुम्हाला मसाला काय काय लागणार आहे ते दाखवते। असं सर्व भेंड्या मी चिरून घेते। सर्व भेंड्या आता चिरून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही। इथं पण कट करायचं। जर आपली भेंड्या लांबड्या असल्या तर एका भेंडीमध्ये 2 कट मारायचे। माझ्या छोट्या होत्या म्हणून मी त्याच्यामध्ये एकच कट झालेला आहे, पाठीमागचं पुढचं काढून। आता मी मसाला तुम्हाला दाखवते। अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे तीळ घेतलेले आहे, आणि इथं कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरे, आणि इथं काजू घेतलेले, 10-12 काजूचं बी घेतलेले। आता मी एक मोठा कांदा चिरून पण घेणार आहे। पहिला भेंडी तेलामध्ये भाजून घेऊया, आणि त्याच्यामध्ये मग कांदा आणि मसाले भाजून मिक्सरला वाटण करून घेणार आहे। त्या पद्धतीनं जर तुम्ही रेसिपी पाहुणे वगैरे आल्यानंतर करून दिला तर त्यांनी छान नाव काढतील तुमचं, कारण अशी रेसिपी होते ही, बोट चाटून खातील। त्या प्रमाणात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, तुम्ही पण अशीच बनवून बघा। कढई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल 1 चमचा घालून भेंडी असं एकसारखी भाजून घ्यायचं, कलर बदलू द्यायचा नाही। भेंडीमधला जिगटपणा गेला की भेंडी आपली भाजली म्हणून समजायचं। तेलामध्ये 70% भेंडी भाजून घ्यायची, आणि नंतर मसाल्यामध्ये 30% भेंडी 5-10 मिनिटात भाजते आपली मसाल्यामध्ये। इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला, तीळ मी असेच घालणार आहे, त्यामध्ये भाजणार नाही आहे। फुटाण्याची डाळ, शेंगदाण्याचं कूट, काजू आणि लसूण पण भाजून घेणार आहे। कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालूया। त्यामध्ये कांदा, काजू, आलं, लसूण भाजून घेतलेलं आहे। फुटाण्याच्या डाळीमुळे आणि काजूमुळे आपली गिरवी छान लागते, आणि गिरवी पण छान तयार होते, म्हणून मी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, काजू वापरलेले आहे। तुम्ही हवे असेल तर टॅमॅटो पण वापरू शकता। माझ्याकडे आता टॅमॅटो नाही आहे म्हणून मी वापरलेला नाही। नंतर मी गरम मसाला पण वापरणार आहे। कांदा छान भाजलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे। बघा, अशी गिरवी तयार झालेली आहे। मी इथं वाटीभर गरम पाणी वापरणार आहे। भेंडी भाजताना 1 चमचा वापरलेला तेल, आता 1.5 चमचा वापरलेला आहे। कांदा भाजताना अर्धा चमचा तेल वापरलेला आहे।
जिरं मोहरी टाकूया. कढीपत्ता, हिंगडे अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, गॅस बारीक करून घ्यायचा आणि मसाला टाकायचा. धनेपूड वापरते अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीपुरतं मीठ, कांदा लसूण चटणी अर्धा चमचा वापरल्याने. मसाला चांगला शिजू द्यायचा. मस्त वास येत आहे गिरवीचा. बघा पूर्णपणे मसाला भेंडी तयार आहे आपली. ग्रेव्ही किती छान झालेली आहे बघा. मी तर प्लेटमध्ये भेंडी काढून घेतलेली आहे, गॅस बंद करून ठेवलेला आहे. तर ढाबा स्टाईल आपली भेंडी तयार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.